चंदन मडवी चांगला चेंडू टाकला होता, मात्र थोडासा टप्पा पुढे होता, इनसाइड आउट फटका खेळला. मनोज भगत यांनी दुहेरी धावसंख्येने खातं उघडलंय. संध्याकाळचं सत्र अगदी 5 वाजता आणि शेवटचा सामना अगदी वेळेमध्ये. पुढचा बॉल पंचांगडे लाऊड अपील केलीये, लेग बिफोर द विकेट, पायचीच्या स्वरूपात पकडलंय. मोठा धक्का लागलाय मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमला आणि चंदन मडवीला मिळालंय ते यश. मनोज भगत बाद. पूर्ण दिवसामध्ये मनोज भगत 2 वेळा लेग बिफोर द विकेटचे शिकार ठरलेत. आमचे प्रणयजी म्हात्रे गुणलेखक माहिती देतात. फुटवर्क नव्हता, लवकरच पोझिशन बनवली, बॅट वेळेवर खाली आली नाही, चेंडू सरळ पायावर जाऊन आदळला. पंचांच्या मनात कोणतीही दुविधा निर्माण झाली नाही, अगदी प्लम्प LBW. मात्र चंदन मडवीचा चेंडू काय पाहायला मिळतोय, अगदी परफेक्ट लाईन, विकेट टू विकेट लाईन आहे आणि हे आवश्यक आहे. महत्त्वपूर्ण लढत आहे आणि महत्त्वपूर्ण लढतीमध्ये तुमच्यातलं सर्वोत्तम परफॉर्मन्स तुम्हाला द्यायचं आहे. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर किंवा ॲज अ टीम, एक युनिट म्हणून तुम्हाला एक चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. चंदन मडवी पुढचा बॉल घेऊन करण कोळी, हाफ ट्रॅकर बॉल, बॅकफुट पंच केलंय पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडूचा पाठलाग करतायत खेळाडू, आतमध्ये ढकललंय संकेतने आणि त्या दरम्यान धावा मिळतात. पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात त्या 2. चेंडू ट्रॅव्हल होत नाही, आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो होतोय चेंडू. आपण पाहतोय दोघी सख्खे बंधू क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत, शुभम कोळी, करण कोळी. अनेक उदाहरणं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली असतील, त्यापैकीच एक. सख्खे बंधू आणि इथे धावांची नितांत करत असताना आता हे सख्खे बंधू एक चांगली पार्टनरशिप करतील का? फुलटॉस बॉल टाकलाय, पंचांनी बीमर सांगितलाय इथे. खराब खराब कॉलिंग आहे. लक्ष नव्हतं खेळाडूंचं, नो बॉल होता, आवश्यकता नव्हती. सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल होता आणि रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. अजून एक विकेट जाईल कोंबडभुजे टीमची. तो बंधू आहेत क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि 2 बंधू टिकले तर इथे मात्र धुमाकूळ घालतील, धडाकेबाज फलंदाजी करतील, धूमधडाक्यामध्ये षटकार मारतील. मात्र हा प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असायला हवा. नक्कीच प्रेशर आहे, कारण इथे पराभव झाला तर जिवारी लागेल, काही मिळणार नाही. आणि इथे जर तुम्ही विजय प्रस्थापित केला तर बक्षीस पात्र फिरे. 1 पाऊल दूर आहात तुम्ही. आणि इथे थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं करण कोळी आणि शुभम कोळीच्या दरम्यान आणि इथे विकेट मिळाली. खरं तर बीमर होता, नो बॉल होता, 1 धाव मिळेल, स्कोर कार्डवर ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 5च्या घरामध्ये. फ्री हिट आहे, येस, नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. आणि राज बस्ताव मात्र ते असतील नॉन स्ट्रायकिंग एंडवर. फ्री हिटचा बॉल खेळतील शुभम कोळी. फ्री हिटचा बॉल आहे, फायदा उचलण्यासाठी प्रयत्न करतील शुभम कोळी. मग दुसऱ्या बाजूला चंदन मडवी आपल्या गोलंदाजीच्या भात्यातील एक सर्वोत्तम चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हाफ ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न, राईज झाला, डिले चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलं, चांगला बॉल हाताळला फ्री हिटचा चंदन मडवीने. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. यावेळेस हुक फटका खेळलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय. बॉल चालले 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. नऊ धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी आहे. आता शुभम कोळी हा एक हार्ड हिटर आहे आणि आता हार्ड हिटर फलंदाजी त्याला साकारावी लागेल. राज बस्ताव त्याची साथ देतोय. 2 विकेट्स गमावल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. स्विच हिट केलाय, फिल्डर बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, दूर राहील, दूर राहील. 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करतोय. तोपर्यंत 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी होता. प्रॉपर मिडल नाही झाला हा बॉल, अन्यथा अंतर पार करू शकला असता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, स्कोर जाऊन थांबलाय.
11 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. थोडीशी अडखळत झाली आहे. दुसऱ्याच बॉलवर प्लम LBW झाला तो मनोज भगत. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये करण कोळीला माघारी परतवलं. करता तो बीमर होता, त्यावर रनआउट झाला फलंदाज. थोडंसं विसंवाद पाहायला मिळाला, संवादाचा अभाव पाहायला मिळाला आणि त्यानंतर शुभम कोळीने तो एक चौकार खेचलाय. चांगलं टायमिंग होतं, अगदी चेहऱ्याच्या जवळ येणारा चेंडू होता आणि त्यावर हुकचा फटका खेचलाय. राज बस्ताव पहिल्यांदा स्ट्राईकवर आले. NCC उल्वे संघ सकाळी 2 सामने जिंकलाय. थोडासा विश्राम त्यांना मिळालाय. मात्र दुसऱ्या बाजूला मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ कंटिन्युअस मॅचेस सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, खेळतोय. मध्ये एक सामन्याचा त्यांना आराम मिळाला, तर तदनंतर बॅक टू बॅक हा दुसरा सामना आहे त्यांचा. भावेश खारकर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आहे. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1-1 फॉर 2. 11ला 2. कितपर्यंत मजल मारेल 4 ओव्हरमध्ये हा संघ. मंगेश स्मृती कोंबडभुजे, शुभम कोळी, त्याच्या समेत राज बस्ताव. पॉवर प्ले संपलाय आता. 4 षटकांचा सामना आहे. लॉंग ऑफ, डीप कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, फ्लाय स्लीप, लेग स्वीप. स्विच हिट केलाय, गॅप मध्ये बॉल ढकललाय. वेल टाइम अँड वेल जज हा फटका पाहायला मिळतोय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. इम्प्रोवाइज केलं होतं थोडंसं, कारण इनफिल्डच्या वरती फक्त खेळायचं होतं. डीपमध्ये कोणताही खेळाडू नव्हता. डीप कव्हर होता, थर्डमॅन आतमध्ये होता आणि राज बस्तावने त्याचा फायदा उचलला. स्कोर झाला तो 15 धावा. पहिल्याच बॉलवर चौकार. मोठं षटक इथे अपेक्षित आहे मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमला अगेन्स्ट निळकंठेश्वर उल्वे. हो, सुपर बॉलिंग, सबमरीन डिलिव्हरी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, आता पता नव्हता या चेंडूचा. फलंदाजाला पूर्णपणे बीट झाला. एक परिपक्व गोलंदाजाची शैली आहे. आपण रिलीज करताना ज्यावेळी तो चेंडू रिलीज करतोय आपण पाहू शकाल, अगदी परिपक्व गोलंदाज जसा असतो तशा पद्धतीचा रिलीज पॉइंट आहे भावेश खारकरचा. चेंडूची ग्रीप अगदी योग्य पद्धतीने पकडतो. चांगला रनअप त्याचा. यावेळेस अगोदरच फटका खेळून बसले, अगोदरच शॉर्ट सिलेक्शन करून बसले. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. बघा, रिव्ह्यू नाहीये कोणताही. अंपायरचा डिसिजन फायनल आहे. पंचांना वाटलं तर घेऊ शकतात, मात्र ऑनफील्ड अंपायरचा निर्णय हा फायनल आहे. वाईड बॉल. धावसंख्या 16. अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात 1 धाव पुढे सरकेल. दोन बॉल झालेत आतापर्यंत आणि 5 धावा आल्यात. चौकार, डॉट बॉल आणि वाईड. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा इम्प्रोवाइज केलंय, गॅप मधनं बॉल ढकललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणका देतोय आता राज बस्ताव. चौकार. अगदी खोलवा टप्प्याचा बॉल होता. मनगडाचा वापर केला, बॉलला वळवलं, त्याच्या गतीचा वापर केला, त्याची दिशा बदलली आणि चौकार प्राप्त केला. गॅप शॉट सिलेक्शन, फील्ड प्लेसमेंट कुठे हे बरोबर माहिती आहे राज बस्तावला. त्याच्या डोक्यामध्ये ते कॅल्क्युलेशन सुरू आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तो खेळतोय. एवढेच स्टेप आउट झाले होते. ऑन ड्राईव्ह केलंय. 1 रन प्रचंड वेगाने पूर्ण केली आहे. राज बस्ताव अगदी वेळेच्या अगोदर नॉन स्ट्राईकला पोहोचले होते. 1च धाव मिळणार या बॉलवर. स्कोर पुढे सरकतोय. 21 धावा, 21 रन्स. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. 4 बॉल झालेत. 2 चौकाराचा समावेश आहे. सुरुवात चांगली झाली ती चौकाराने. शेवट आता कसा होईल येणाऱ्या 2 बॉलवर. शेवट चांगला झाला तर एक मोठी धावसंख्येचं षटक पाहायला मिळेल मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमसाठी. निळकंठेश्वर उल्वे ज्यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, चेसिंगला पसंती दिली आहे. पुढचा बॉल भावेश खारकरचा. परफेक्ट ब्लॉकहोलचा बॉल होता. मनगडाच्या साहाय्याने बॉलला वळवलंय, मात्र चेंडूने गाठलंय सरळ फिल्डरला. मात्र काय सांगतायत खेळाडू,
थांबा, आयोजक आहेत ते, आयोजन कमिटीचे मेंबर्स आहेत तिकडे. चला, काय असेल अंतिम निर्णय? कमिटीचे मेंबर्सच आहेत तिकडे सर्व आपल्या. चला, काय निर्णय असेल तो अंतिम कळवा. आयोजन कमिटी तिकडे आहेत, व्हॉलेंटियर्स आपले. चला, षटकार आहे, फायनल आहे. यस, इट्स अ 6. चला, आपले आयोजन कमिटीचेच मेंबर्स आहेत सर्व तिकडे बसलेले, त्यामुळे त्यांनी सांगितलंय की चेंडू पकडत असताना सीमारेषेवर कदाचित पाय होता. यस, पंचांनी शहानिशा केली आणि षटकार कळवला. चांगला फटका होता. आपण पाहिलं तर आपण तीच चर्चा करतोय की मोठ्या धावसंख्येचं षटक जर आलं इथून तर मंगेश श्रुती कोंबडभुजे संघाचा वर्चस्व राहील पहिल्या सत्रामध्ये, आणि ते आलंय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 27 रन्स, आणि अजूनही एक बॉल बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 16 धावा. एकूण स्कोर झालाय 27. शेवटचा बॉल येणं बाकी. सामना करतोय शुभम कोळी. फुल टॉस बॉल टाकलाय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. मोठा भुर्दंड, मोठा तोटा सहन करावा लागेल. षटकाराने लाईन बिघडली. पुढचा बॉल फुल टॉस, शेवटच्या बॉलवर षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे 33-2. आल्यामुळे तिकडे या कॅच पकडली फिल्डरने. स्पाय सीमारेषेवर जाऊन थांबला. षटकार आला. पुढच्या बॉलवर मात्र षटकार. धावसंख्या 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या तब्बल 22 धावा. मोठ्या धावसंख्येचं षटक. 2 षटकार, 2 चौकार, 1 अवांतर धाव वाईडची आणि 1 सिंगल आणि 1 डॉट बॉल. हे राहिलं भावेश खारकरचं हे षटक. त्याचा हा स्पेल प्रचंड महागडा नीळकंठेश्वर उलवे टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 11 झाल्या होत्या आणि इथे आल्या 22. स्कोर झाला 33. शुभम कोळी 18 वर तो खेळतोय. 5 बॉलचा सामना त्याने केलाय. 2 षटकार आणि 1 चौकार. दुसऱ्या बाजूला राज बस्ताव 4 बॉलमध्ये 9 वर खेळतोय. चांगली पार्टनरशिप मंगेश स्मृती कोंबडभुजे टीमसाठी बनवली आहे दोन्ही फलंदाजांनी. महेंद्र मडवी तिसऱ्या षटकामध्ये. हो, दिलस्कूप करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर पासून दूर राहील चेंडू. कुठेतरी इकडे थर्डमॅन आणि एक विकेट किपरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन थोडंसं चुकलं खेळाडूचं, अर्थात राज बस्तावचं. चेंडू गेला तो शॉर्ट फाईनला गेला आणि थोडी नशिबाची साथ होती की फिल्डर तिकडे नव्हता, आणि आता सहज झेलबाद झाला असता तो. त्यांनी त्याचं काम केलंय. स्ट्राईक रोटेट केली आहे. शुभम कोळी ज्याने विस्फोटक फलंदाजी साकारली आहे, रौद्र रूप धारण त्याने केलंय, तो सध्या स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस इनसाइड आउट फिल्डर आहे तिकडे आणि त्याच्यासाठी एक सोपा झेल असेल. सरते शेवटी नीळकंठेश्वर उलवे टीमला मिळालं ते यश आणि शुभम कोळीची खेळी झाली समाप्त. हे षटक कमबॅक करून देईल का नीळकंठेश्वर उलवे टीमला, जो मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय, जो कोंबडभुजे संघाच्या बाजूने जी लय त्यांच्या फलंदाजांनी पकडली आहे. आता मिळालेली विकेट धावांवर रोख लावणार का आणि महेंद्र मडवीचं षटक गतिरोधक म्हणून उभं ठाकणार का, हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. विकेट काढून त्याने थोडासा मोमेंटम शिफ्ट केलाय आणि जो रिदम होता धावांचा येण्याचा तो तोडलाय. हे खरं, कारण शुभम कोळी बाद झालाय. हा बॉल सोडून दिलाय. चांगला निर्णय. गोलंदाजाची लाईन प्रचंड खराब होती. उजव्या यष्टीपासून जास्त बाहेर जाणारा बॉल. नवजल भोईर आलेत न्यू बॅटर. स्कोर पुढे सरकतो 1 धावेने 35 धावा.
तिसरं षटक सुरू आहे. 4 बॉल बाकी म्हणजे एकूण 10 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही. 50च्या पुढे जाऊ शकतो स्कोर आरामात. पंचांकडे लाऊड अपील केली होती. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. उत्साह जास्त होता. नंतरचं स्मित हास्य बरंच काही सांगून जातंय विकेट किपरच्या चेहऱ्यावरचं. मात्र चेंडूमध्ये काही खराबी नव्हती. अप्रतिम चेंडू होता. मी म्हणतो एज लागता लागता बचावला तो नौजल भोईर. बघा एखादी विकेट सेट बॅट्समनची सामन्यामध्ये कसा उलटफेर करते. आडव्या बॅटने खेळून काढलाय. जोरकस मारलाय. सरळ फिल्डरला गाठतोय. 2 बाउन्स. बॉलिंग एंडला थ्रो होतोय. एकच मिळणार, जास्त काही नाही. स्कोर पुढे सरकतोय. 36 धावा, 36 रन्स. चौथं षटक मार्गस्थ आहे. एक चांगला हाय व्होल्टेज सामना होईल अशी आपण आशा करूया. निळकंठेश्वर उल्वे, मंगेश स्मृती कुंबडभुजे सुपर 4 साठी सुरू असलेला हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. राज बस्ताव स्ट्राईकवर आलाय. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना तुम्हाला लाईन लेंथ अचूक हाताळावी लागते. कोणत्या मोमेंटला तुम्हाला स्टान्स बदलायचा आहे, कोणत्या मोमेंटला बॅट बॉलवर आणायची हे तुम्हाला कळावं लागेल. तसं केलं, ते ओळखलं तरच तुम्हाला तिथे रन्स मिळतील, अन्यथा डॉट बॉलच येतो. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावले होते. चांगलं षटक राहिलं महेंद्र मडवीचं निळकंठेश्वर उल्वे टीमसाठी. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धावा अगदी कमी आल्यात. एकूण धावा लागल्या धाव फलकावर त्या फक्त 36. 3 धावांचं षटक, 1 विकेट. तीन षटकांचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर 33 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3. 36 धावा धाव फलकावर आहे. 36 रन्स. कमालीचं कमबॅक करून दिले महेंद्र मडवीने. दमदार कमबॅक, पुनरागमन केलं संपूर्णपणे. भावेश खारकेचं ते षटक होतं 22 धावांचं आणि त्यानंतर असं झालं की पुढच्या 12 बॉलवर अगदी 15 ते 20 धावा अगदी सहज येतील. त्यामुळे असं वाटलं की 50च्या पुढे धावा जातील. मात्र धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3च आणि 36 धावा धाव फलकावर आहेत. राज बस्ताव 10 वर खेळतोय. नौजल भोईर 1 वर खेळतोय. सोळाशे धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये पूर्ण झाल्यात. आमचे प्रणयजी म्हात्रे अगदी आकडेमोडीमध्ये त्यांचा कोणी हातच पकडू शकत नाही. त्या माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. यावेळेस पुन्हा फटका फसलाय पुल मारण्याचा. फिल्डर बॉलच्या खाली शॉर्ट स्क्वेअर लेगला पहिल्याच बॉलवर प्रतीश पाटीलला मिळतंय यश आणि नौजल भोईरची इनिंग समाप्त होते. कुंबडभुजे टीमला लागतोय तो 4था धक्का. अगोदरच ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर गेले. त्यांना माहिती होतं की आखो टप्प्याचा चेंडू होईल, मात्र जास्त वेगाने आला नाही. त्यामुळे कनेक्ट झाला, मात्र अंतर पार करू शकला नाही. विकेट मिळाली आपण पाहतोय नौजल भोईरची. विनोद भगत न्यू बॅटर. प्रतीश पाटील पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे त्याला. अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन स्लॉग ओव्हरमध्ये आलेत. आता समोर आहे तो विनोद भगत, कुंबडभुजे टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. नावारूपाला असलेला हा अष्टपैलू खेळाडू. धावांची गरज आहे. धावसंख्या थांबली ती 36च्या घरामध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 3च. पुन्हा एज लागलीये बॉलच्या खाली खेळाडू आणि बॅक टू बॅक विकेट, कन्सिक्युटिव्ह विकेट प्राप्त करतोय प्रतीश पाटील आणि कुंबडभुजे टीमच्या अडचणी आता वाढत चालल्या पहिल्या सत्रात. म्हणतो की सरड्यासारखा रंग बदलतो वारंवार. आणि बघा या इनिंग मध्ये कसं झालंय, 2 ओव्हर नंतर 33 होत्या धावा.
तिसऱ्या मध्ये 3 धावा आल्या, तिथे मोमेंटम शिफ्ट झाला, दबाव निर्माण केला निळकंठेश्वर उलवे टीमच्या गोलंदाजांनी. आणि त्यानंतर प्रतीश पाटील टीमचा संघनायक, टीमचा म्होरक्या आला आणि 2 बॉलवर 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. नशीब कोळी न्यू बॅटर. हो, हॅट्रिकचा बॉल होता, आतली कडा लागली, बॉल अगदी जाग्यावरच फिरलाय. एकच धाव मिळणार या बॉलवर बॅटच्या साहाय्याने. धावसंख्या पुढे सरकेल, 37 धावा, 37. या अगोदरच्या 4 चेंडू जे झाले, शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल आणि या ओव्हरचे 2 बॉल, एकही धाव नाही आली. भरपूर वेळाने धावफलक पुढे सरकलाय. उलवे संघाने दमदार कमबॅक केलं पहिल्या सत्रामध्ये. राज बस्तव जो की सेट बॅट्समन आहे, त्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची आता इथे अपेक्षा आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. कितपर्यंत टार्गेट सेट केलं जाणार मंगेश स्मृती कोंबडभुजे टीम कडनं. यावेळेस फुल टॉस टाकलाय, स्लॉग मधनं फटका खेचलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्लिअर करतोय राज बस्तव. छागे गुरु षटकार. इम्प्रोवाइज केलं पुन्हा एकदा, थोडेसे शफल झाले, बॉलला फुल टॉस घेतलं. त्यांना जणू माहिती होतं की यॉर्कर लाईनचा बॉल येतोय की काय, आता कमबॅक करावं लागेल आता प्रतीश पाटीलला पुढच्या बॉलवर. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण झाली आहे. एकच धाव मिळणार, धावसंख्या पुढे सरकते. लेग बायचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 44 धावा. शेवटचा बॉल आहे आणि नशीब कोळी 50च्या आसपास घेऊन जाईल का आपल्या टीमला. चांगल्या धावा तर आल्यात आतापर्यंत. हो, चांगला फटका आहे, टायमिंग बेमिसाल आहे, गॅप मध्ये बॉलला फेकलंय, बॉलने टप्पा पडल्यानंतर घेतलाय वळसा आणि घातलंय सीमारेषेला आलिंगन. आलाय हा चौकार. शेवटच्या बॉलवर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. स्कोर जाऊन थांबलाय तो 48, 5 विकेटच्या मोबदल्यात आणि 49 रनचं लक्ष्य इथे सेट केलंय एनसीसी उलवे टीम समोर. जर त्यांना सुपर 4 मध्ये दाखल व्हायचे तर आम्ही मात्र थांबतोय या स्पर्धेमध्ये. आम्हाला या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही शेखरदादा पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि गेल्या वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून जे ऋणानुबंध जुळलेत ते येणाऱ्या काळामध्ये पुन्हा वृद्धिंगत होतील, दृढ होतील अशी आपण आशा करूया. धन्यवाद पुन्हा एकदा शेखरदादा. आणि जशी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण पुन्हा एकदा आत्मारामजी म्हात्रे सरांना. हॅलो. तर केक कटिंग केला जाईल. 2 बर्थडे बॉय आपल्या समेत आहेत. आयोजकांमध्ये जिग्नेश गोंधली आणि समालोचक युवराजजी माली यांचा वाढदिवस समारंभ इथं स्टेजवरती साजरा केला जाईल. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. दोघांनाही लक्ष शुभेच्छा. शतायुषी व्हावे हेच आई एकविरा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि चलूया मैदानामध्ये जिथं आपण आजच्या दिवसाची अंतिम लढत पाहतोय. कोंबडभुजे विपक्ष उलवा या दोन संघादरम्यान आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसं लगेच आपल्या समेत जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये आत्मारामजी म्हात्रे सर जासई यांना आपण ऐकूयात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आताच आपण बर्थडे सेलिब्रेशन बघितलात युवराज माली यांचा आणि जिग्नेश यांचा. हे प्रेम आहे, एखाद्या आयोजकांचं प्रेम जेव्हा लाभतं ना तेव्हा फार आनंद होत असतं. आणि हा अचानकपणे इथं बर्थडे सेलिब्रेशन झालं. युवराज तुम जियो 1000 साल, साल के दिन हो 50,000. जिग्नेशला सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असे सुवर्णानुबंधांचे धागे आपल्या एकमेकाशी जोडून राहावेत आणि आयुष्यामध्ये खूप मोठी भरारी दोघे पण घ्या, हे तुम्हाला शुभेच्छा. या संपूर्ण जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या वतीनं आणि आमच्या वतीनं समालोचकच्या वतीनं आपल्याला दिल्या जातात. आणि जाऊया मैदानावर जिथं प्रथम फलंदाजी करताना मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाने धावसंख्या बनवल्यात त्या 48 आणि 49 धावांचं आव्हान पार करावं लागेल. 12.25च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. आज दिवसभर दोन्ही संघाने अप्रतिम असा खेळ केला, पण शेवटचा क्षण कोण जिंकणार, शेवटचा सामना कोण जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश करणार आणि एका बक्षिसाचा मानकरी होणार, जय हनुमान क्रिकेटला आयोजित खारकोपरची ट्रॉफी कुठला संघ उंचावणार, यासाठी आत्ता उत्तरार्धामध्ये सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. एक जबरदस्त क्षमतेचा खेळ पहिल्या सत्रामध्ये मंगेश स्मृती कोंबडभुजे या संघानं केला आणि 48 धावा जमवल्या. 12.25च्या सरासरीनं आता 49 धावा जमावल्या लागतील त्या NCC उल्वे या संघाला. आणि त्याच्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी संघाचा संघनायक प्रतीश पाटील आणि सिद्धू मडवी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आली. अतिशय चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. आजच्या दिवसातला तिसऱ्या दिवसातला शेवटचा सामना आपण बघतोय. सर्वांचं मनापूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल शेखर पाटील, आमचे मित्र निलेश पाटील आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट क्लब बंटीचं सुद्धा मनापासून आभार. जी संधी आपण दिली त्याबद्दल मनापासून आभार. तुमचं प्रेम सतत माझ्या मनामध्ये राहील आणि जे प्रेम मला दाखवलं 2 दिवसामध्ये जे प्रेम दिलं त्याबद्दल सुद्धा स्वतः तुमचा मी सतशा नेहमी ऋणी राहीन. आणि घेऊन जाते मैदानावर. उद्या फायनल डे, नवीन समालोचक असतील तुमच्यासमोर. 48 धावा झाल्यात. 49 धावांचा पाठलाग करावा लागेल. बघूया आजच्या दिवसातली शेवटची लढत. ही लढत शेवटच्या चेंडू परत रंगावी अशी प्रेक्षकांची मनीषा असेल. सर्वांच्या मनामध्ये तेच असेल की सामना शेवटच्या क्षणापत्र रंगावा, कारण दोन्ही संघ एकमेकाला जाणतात आणि दोन्ही संघांना पूर्णपणे एकमेकाचा अभ्यास आहे. त्यामुळं इथून NCC उल्वे संघाकडून सुद्धा हल्ले होतील. पहिलं षटक फेकण्यासाठी विनोद भगत येतो. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्वतः कर्णधार आघाडीवर आला आहे. प्रतीश पाटील आणि सिद्धू मडवी ही जोडी मैदानामध्ये सामना चालू होते. गेम ऑनचा इशारा. पहिला चेंडू हवेमध्ये झेल आहे आणि यावेळी पहिल्याच चेंडूवर फलंदाज होतोय झेलबाद. बाद होतो. 49 धावांचा पाठलाग करायचा, मोठी धावसंख्या आहे. आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता प्राप्त करताना गोलंदाजाचा आत्मविश्वास उंचावलेला असताना आज काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं. विनोद भगतनं सातत्यानं आपल्या खांद्याचा वापर करत या खेळपट्टीचा सुरेख वापर त्यांनी कसा करावा हे गोलंदाजानं जणू काही प्रात्यक्षिक या मैदानावर आतापर्यंत दाखवलंय. नवीन फलंदाज होम ग्राउंड आहे त्यांचा. होम ग्राउंड बंटी सांगतात आणि शेखर पाटील सांगतात की होम ग्राउंड इथे प्रॅक्टिसला ते असतं. त्यामुळे मैदानाचा त्यांना अंदाज आहे, अनुभव आहे. आणि अंदाज आणि अनुभव जेव्हा एकत्र येतात ना सुरेख काही घडत असतं हे या चेंडूने दाखवलं. नवीन फलंदाज येतोय चंदन मडवी येतोय. बॅक टू बॅक 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं आणि संघाला 2 विजय प्राप्त करून दिलं होतं. तिसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये दोन्ही संघ आहेत. इथं चंदन पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीचा सुगंध सोडेल का ते सुद्धा बघू द्या की बघणार आहोत. आणि विनोद भगत ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात त्यांना अडकवणार का. सुरेख असा सामना
आपल्या मैदानाच्या मधोमध बघायला मिळतोय. यावेळी मोठा पटका, मोठा प्रहार केला जातोय. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला, एक धाव पूर्ण केली जातोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटून येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, तत्पर्यंत मिळतात त्या 2 धावा. आज या फलंदाजाने फार प्रभावित केले चंदन. जिथं क्षेत्ररक्षक नाही अशा बरोबर क्षेत्रामध्ये चेंडू प्रत्येक वेळी टोलवतोय आणि तिथून धावा वसूल करतोय. 2 धावा मिळाल्या, 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिशय जबरदस्त असा सामना होणार, सामना रंगणार, कारण दोन्ही संघ ताकदवर आहे. दोन्ही संघांना आता आपला जोर लावायला सुरुवात केली हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळी हलवार चेंडू फेकला होता, हलवार चेंडू फेकला. जोरदार अपील सुद्धा थोडंसं करण्यात आलं होतं, पंचांनी नाकारलं. कारण ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. गोलंदाज हुशार आहे विनोद भगत, चेंडू डॉट फेकतात. त्यांना माहिती आहे की पहिले षटक पिवनचं षटक, यामध्ये धावांपासून समोरच्या संघाला NCC उल्वे संघाला रोखायचं आहे. पण इथं चंदनला आणि सिद्धूला प्रयत्न करावे लागेल. आज दिवसभर काय खेळ केला दोन्ही संघानं. आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक संघाला त्यांनी परास्त करून तिसऱ्या फेरीमध्ये तिघांनी पण प्रवेश केला आहे, दोघांनी प्रवेश केला आहे. यावेळेचा बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते आणि चेंडू जाते निर्धाव. चांगली गोलंदाजी सातत्यानं अप्रतिम गोलंदाजी केली. अचूक टप्पा. इकडे फलंदाजांनी काही हालचाल केली ना तरी विनोद भगतवर काय फरक पडत तो त्याच्या लाईन या लेंथमध्ये गोलंदाजी करत असतो आणि तेच त्याचे यशाचं गमक आत्तापर्यंत आहे. 4 चेंडू फेकले, 2 धावा दिल्यात, 49 धावांचा पाठलाग करायचा. इथं थोडंसं धावसंख्येला वेग द्यावा लागेल NCC उल्वे या संघाला. चांगला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. चंदनची धावसंख्या 3, संघाची धावसंख्या सुद्धा 3, 1 बाद 3. पहिलं षटक पिवनचं षटक अप्रतिम विनोद भगतनं हाताळलंय. ज्याप्रमाणे होम ग्राउंड आहे त्यांच्या, या ग्राउंडवर नेहमी प्रॅक्टिससाठी येतात. त्याचा बरोबर फायदा, या वातावरणाचा फायदा संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू कशाप्रकारे फिरू शकतो आणि कशाप्रकारे फटके जाऊ शकते अंदाज असल्यामुळे त्याचं संमिश्र मिश्रण आपल्या गोलंदाजी करताना फलंदाजांना रोखून धरण्याचं काम केलं. पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट मिळवली, तिथं कॉन्फिडन्स वाढला. त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, फक्त धावा दिल्या 3, जिथं 12.25च्या सरासरीनं वाटचाल करायची होती. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच चेंडू मिड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि अगलगत त्याच्या हातामध्ये, त्याच्या वज्रमुठीमध्ये चेंडू पकडला जातोय. फलंदाज होतोय झेलबाद. आवश्यक धावगती होती ती बरोबर इथं रोखलेली आहे. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाच्या गोलंदाजानं विनोद भगतनं अप्रतिम मारा केला. ज्याप्रमाणे उंचकऱ्या बांध्याचा आला हा गोलंदाज, अप्रतिम चेंडू फेकले, अचूक टप्प्यात गुडले स्पॉटच्या वर चेंडू, प्रत्येक चेंडू त्याने फेकला आणि त्यावर फलंदाजांना मात्र त्यांनी गुंगारा दिला. पहिलं षटक संपलं जातंय, 3 धावा आल्यात, उरलेली षटकं बाकी असतील 3, अर्थात 18 चेंडूने 18 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 15च्या पुढे सरासरीनं वाटचाल करावी लागेल. 46 धावा जमावे लागतील. 3 षटकं 46 धावा, 18 चेंडू 46 धावा, अशा प्रकारचं समीकरण आलं. पहिलं षटक जे आहे ते मंगेश स्मृती कोंबडभुजेच्या बाजूने गेलं असं म्हटलं तर वावगं ठरेल. चंदन जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, NCC उल्वे संघाला त्याच्याकडून अपेक्षा आहे, कारण 2 सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार लगातार त्याने पटकावला. दोन्ही सामन्यामध्ये भरीव कामगिरी केली. आता महत्त्वाचा आजच्या दिवसातला अंतिम सामना आहे आणि सामन्यामध्ये अशीच कामगिरी त्यांनी करावी अशी त्यांच्या चाहत्यांची, त्याच्या खेळाडूंची त्याच्याकडून अपेक्षा असेल. महत्त्वाचा सामना, सुपर फोरमध्ये कुठला संघ पोहोचणार याचं उत्तर आपल्याला भेटणार. अवघ्या 18 चेंडूनंतर ते उत्तर तुमच्यासमोर असेल. येणाऱ्या 18 चेंडू 46 धावा. नवीन गोलंदाज आहे ते आदित्य सावंत, याला आमंत्रित केलं जातं आहे. 10-12 पाऊंडचा स्टार्ट आहे. वेगवान गोलंदाज, राईट अँड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. धावायला सुरुवात केली. खोलवर टप्प्याचा चेंडू पुश केला, एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू टोलवला आहे. 2 धाव मिळतील, 1 धाव पूर्ण केले जात आहे. 2 धाव सहजरित्या पूर्ण केले जात आहे. दुसऱ्या धावेचं कॉलिंग होतं चंदनचं, ते पूर्ण केलं आहे. 2 धावानं संघाचा हा पल खाल्ला जात आहे. संघ जाऊन पोहोचतो येतो. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. 17मध्ये आता बनावे लागतील 44. 17 चेंडू 44 धावा, अशा प्रकारे सामना आलाय. 17 चेंडूमध्ये 44 धावा. 17मध्ये 44. चंदन एका बाजूने लढतोय. यावेळचा चेंडू बघितलाय, सोडून दिलाय पंचांसाठी. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. 1 धाव आणखी जोडली जाईल. एका धावानं संघ जाऊन पोचते ते
6 धावा धावपलकावर लागल्या. 6 धावा धावपलकाला महत्त्वाची, प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. चेसिंग करत असताना प्रत्येक धाव तुम्हाला महत्त्वाची असते. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा धावपलकावर लागल्या. पहिले षटक संपले. दुसऱ्या षटकाला नुकताच सुरुवात झाली, त्यामध्ये धावा आल्यात 3 एकूण. यावेळी चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं आहे, लावला होता चंदनसाठी, जाल पकडलं होतं आणि त्या जाल्यामध्ये बरोबर फलंदाजाला अडकलं. फलंदाज होतो झेलबाद. कामगिरी करणारा चंदन यावेळी सुद्धा तशी कामगिरी करू शकला नाही. यावेळी लवकर माघारी परतलाय तो. थोडी अडचण निर्माण झाली. NCC उल्वे संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी भरपूर अडचण निर्माण करतोय तो. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ त्यांचा गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. जे फलंदाजांनी केलेलं काम पूर्ण केलं, फलंदाजांनी ज्या धावा त्यांच्यासाठी जमवण्या गोलंदाजासाठी त्यांना पुरेशा आहेत त्यांना वाटते. त्यामुळं आत्ता त्यांची जी रणनीती अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आणि त्यामुळे सध्या तरी त्यांना यश येतं आहे. 2 फलंदाज बाद झाले, 6 धावा धावपलकाला लागतात आणि 3 फलंदाज बाद झाले, 6 धावा धावपलकार आणि नवीन फलंदाज येतोय विवेक विवेक फलंदाजीला येतोय. मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 फलंदाज माघारी परतलेत, तंबूच्या रस्त्यात विसावा घेतात आणि 6 धावा फक्त धावपलकाला लागल्यात. आणखी 43 धावांची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते 16मध्ये 43 धावा. फार मोठा पल्ला त्यांना गाठायचा आहे आणि त्यांना आत्ता इथून आपला गेअर बदलावा लागेल. धावा जमावे लागतील, धावांचा शोध घ्यावा लागेल. धावांसाठी त्यांना आता धाव करावा लागेल. चांगला चेंडू, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, खोलात चेंडू टाकला होता. ऑफस्टमच्या बाहेरून जाणार चेंडू जातोय निर्धाव. वेग आज गोलंदाजांनी या सामन्यामध्ये वेगावर बरोबर प्रभुत्व गाजवलंय आणि त्यानंतर फलंदाजांना खेळण्यास असमर्थ बघायला मिळतोय. काय गोलंदाजी चालली. 49 धावांचा पाठलाग करत असताना त्याप्रमाणे गोलंदाजी झाली ना, अप्रतिम गोलंदाजी आपल्या मैदानात होताना बघतोय. लोअर फुलटा चेंडू, बॅक टू बॉलर, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह मारला. क्षेत्ररक्षक तिथं आहे, थोडासा गडबडलाय पण आणखी एक धाव जोडली जाईल. त्यामध्ये जिथे 1 होती ते एकेरीचं कन्व्हर्टेशन 2मध्ये केलं. 2 धावा मिळतात आणि 2 धावा गेल्या तरी इथं कोंबडभुजे संघ थोडासा समाधान असेल. त्याला मोठे फटके यायला नाही पाहिजे. त्याचा विरोध केला त्यांना आणि त्यानं रोखलं आहे समोरच्या फलंदाजांना. धावसंख्या बघतोय आपण 8 धावा, जिथं 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा. आपला पुन्हा लोअर फुलटॉस. यावेळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. कुठल्या प्रकारची चुकी न करता चेंडू उचलतोय, फेकतोय आणि मिळते ती 1 धाव. 9 धावा. जे फटके यायला पाहिजे ते NCC उल्वेच्या बाजूने येत नाहीत, कारण इथं गोलंदाजांनी अप्रतिम आपली लेन सोडलीच नाहीत. अचूक टप्पा त्यांनी गाठला. गोल्डन स्पॉटवर चेंडू टाकतात आणि तिथून ते चेंडू खाली राहते तर कधी उसने घेत आहे. त्यामुळे फलंदाजांना फार मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागते. अडचणीतून त्यांना मार्ग काढावा लागेल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक 2ची समाप्ती आणि धावा जमल्यात त्या धावपलकावर 3 फलंदाज मोबदल्यामध्ये फक्त 9. चांगली फलंदाजी केली होती. त्यांच्या माध्यमातून एक षटकार सुद्धा आपण बघितला होता. धावसंख्या 10. 39 धावांची गरज. 11 चेंडू आणि 39 धाव. कठीण वाटतंय. NCC उल्वे संघाला सध्या कठीण वाटतंय. सामना त्यांना जड होतोय, पण आता पॉझिटिव्ह थिंकिंग त्याने करणं गरजेचं आहे. यावेळी जमीन लगत मारला चेंडू, तिथं क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं गडबडलाय
आणि त्या गडबडीचा फायदा उचलला जातोय, त्याच्या हातून चेंडू सुटला जातोय. 2 धाव मिळतात. एकेरी आणि दुहेरींपेक्षा आता चौकार षटकारांची नितांत गरज आहे NCC उल्वे संघाला आणि हे जाणतोय. तर मंगेश स्मृती कोंबडभुजे आणि त्यांचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. यशाचं त्यांचं गमक सध्या तरी दिसतंय. येणारे चेंडू बाकी असतील 10 आणि 37 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. आव्हान जड होताना जातं. जसा जाणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव दबाव आणि दबाव आणतं NCC उल्वे या संघावर. 9 मध्ये 37. यावेळी पॅडवर चेंडू आदळतं. लेग बिफोरचं अपील केलं जातं आणि यावेळी पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज होत आहे बाद. चा खेळ बाकी आहे. 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. NCC उल्वे संघाने प्रतिकार केलाच नाही या सामन्यामध्ये. मगाशीपासून 2 सामने काय ते खेळले होते, पण या सामन्यामध्ये त्यांच्यापुढे असणारा मंगेश स्मृती कोंबडभुजे एक सक्षम संघ आणि त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आणि इथं लढताना इथं NCC उल्वे दिसलाच नाही. 2 सामन्यामध्ये जी त्यांच्याकडे फलंदाजी होती ना, ती कुठेतरी इथं कमी बघायला मिळाली. यावेळी मोठा फटका मारला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. क्षेत्ररक्षण करीपर्यंत मिळाले जातात 2 धावा. आता ह्या दोन्ही धाव्यानं एकेरी दुहेरी धाव्यानं काही होणार नाही. इथं मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ती मंगेश स्मृती कोंबडभुजे ओळखते आणि हळूहळू का होईना ते सुपर 4मध्ये आपलं स्थान निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करते. 7 मध्ये 35. 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय. तिथे मिळतील 6 धावांचा इशारा. येथे षटकार. मारला हा षटकार एनर्जी देऊन जाणार का? हा षटकार टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच होणार का? कारण अद्याप 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये 29 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू, शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा जमताना बऱ्याच वेळा आपण बघितलं आहे. हे मैदान वेगळं आहे, खेळाडू वेगळे आहेत, संघ वेगळे आहेत आणि हे टायमिंगसुद्धा वेगळं आहे. पण 6 चेंडूमध्ये 29 येणार का? पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. आता शांत बसून तुम्हाला जमणार नाही. मैदानामध्ये उतरल्यानंतर तुम्हाला आपली ताकद, नजाकत, आपला खेळ हा दाखवावाच लागेल. 29 धावांची गरज आहे. इथं असंच तुम्हाला न लढता मैदान सोडता येणार नाही. तुम्हाला लढावं लागेल. NCC उल्वे संघाला प्रथम जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय ती कोंबडभुजे संघाची. 6 मध्ये 29. शेवटचं षटक बाकी आहे. गोलंदाज मनोजचा पहिला चेंडू फाईन लेगला, डीप फाईन लेगला 1 बाउन्समध्ये चेंडू अडवला. 1च धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. आता 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 5 मध्ये 28. 4 षटकार, 1 चौकार ठोकावं लागेल सामना जिंकायचा असेल. पण मनोज भगत यांची फिरकी गोलंदाजी बघतात ते कठीण वाटते थोडंसं. यावेळचा काय घडतोय? 1 धाव पूर्ण केली जातोय आणि तिथं मिसफिल्ड होतोय. त्याचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या जातात. 2 धाव मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून ते +1 अशा प्रकारे धावा मिळतील. एकूण 3 धावा. आता 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूमध्ये 25 धावा घडू शकते. अद्याप सामना काही संपलेला नाही. कुठल्याही क्षणिक सामन्याला कलाटणी मिळू शकतोय. क्रिकेटने बऱ्याच वेळा दाखवलं कारण कुठलाही सामना तुम्ही इजी घेऊ शकत नाही. मैदानावर जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत सामना इझिली घेऊ शकत नाही. 5 मध्ये 25. 5 मध्ये 25 काय होणार बघूया. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावांची गरज आहे. गोलंदाज मनोज भगत आहे आणि खेळण्यासाठी तिकडे आदेश, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार मगाशी बघितला होता. 2 चेंडूमध्ये त्याने 8 धावा काढल्या. त्यांच्या क्षमता आहे, त्याच्यामध्ये मनगटामध्ये ताकद आहे. प्रस्तावित करावे लागेल. शेवटचे 5 चेंडू तुमच्या बाजूनं खेचून आणायचा असेल विजय तर 5 चेंडूवर आक्रमण करावे लागेल. अन्यथा मंगेश स्मृती कोंबडभुजे आपला या विजयावर हक्क प्रस्थापित करण्यासाठी सिद्ध झाला आहे. मैदानात तयार झाला आहे.
यावेळी फुलटॉस चेंडू बॅटवर घेतलाय, मोठा पटका मारलाय, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा राशीच्या बाहेर 4 धावन करता. सामना अद्याप संपलेला नाही. मी मैदानात लढणार, मी झगडणार. 4 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी आणखी 21 धावांची गरज आहे. सर्वांच्या नजरा आता या चेंडूवर लागल्या असतील. यावेळी 1 धाव आणखी जोडली जातोय, 1 धाव जोडली जातोय. देखबाईचा इशारा पंचांकडून येतोय. 3 चेंडूंचा टाकेल बाकी. 3 चेंडूमध्ये 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी झाली ती मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ. बॅकफुटर पहिल्यापासून त्याने बॅकफुटर पाठवला तो NCC उल्वे या संघाला आणि तिथून मात्र त्यांना पुढे येता आलं नाही. फलंदाजी करणं अडचणी झाल्या. गोलंदाजांनी अनेक अडचणी त्यांच्यासमोर निर्माण केल्या आणि आता स्थिती आहे चेंडू बाकी असतील ते 2 आणि 2 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एखादा चमत्कारच त्यांना सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकतो. अन्यथा सुपर 4मध्ये मंगेश स्मृती कोंबडभुजे जाण्यासाठी सिद्ध आहे. कारण आज त्यांनी केलेला प्रसिद्ध असा खेळ, जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपण बघितला. यावेळचा चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव. चेंडू निर्धाव जातोय. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर यांच्या सर्व आयोजकांचं मनापासून आभार. मग शेखर पाटील असतील, बंटी आमचा असेल, सर्व आयोजक निलेश पाटील सर्वांचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये मला 2 दिवसासाठी आपण बोलवलं, समर्थन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल तुमचं मनापूर्वक आभार मानतोय. शेवटचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे, पकडला जातो झेल आणि अशा प्रकारे मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ सुपर 4मध्ये आपलं नाव कोरलं जातं. त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला NCC उल्वे चांगला खेळ केला त्याबद्दल आभार आणि पुढील स्पर्धेसाठी आपला खूप खूप शुभेच्छा. माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन बंटे दादा घरत यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला जाईल. खारकोपर गावाध्यक्ष बंटे दादा घरत म्हणून ज्यांची ओळख आहे, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून जे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र आत्मारामजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत